मित्रमैत्रिणींनो, आज आपण घराचे वास्तुशास्त्र भाग 2 बघणार आहोत। त्या अगोदर तुम्ही भाग 1 पाहिला नसेल तर जाऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशन ऑन नक्की करा। चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात। तिजोरी 1. संपूर्ण घराच्या उत्तर किंवा संपूर्ण घराच्या नैऋत्य दिशेत तिजोरी असली पाहिजे। या दोन्हीपैकी कुठेही ठेवा। 2. संपूर्ण घराची नैऋत्य दिशा ही स्थिर तत्वाची दिशा आहे, त्यामुळे तिजोरी तिथे राहिली तर लक्ष्मी स्थिर राहते। 4. लक्ष्मीचे स्वागत करायला हवे, त्यासाठी मुख्य प्रवेशद्वार सुशोभित हवा, उंबरठ्याचं पूजन करायला हवं। 5. कॅश घेऊन घरी यायचे, हातपाय धुवून नंतर ते पैसे कितीही असो ते थेट जाऊन देवघरात ठेवणे, त्यावर हळद कुंकू व्हायचे, मंत्र म्हणणे, नंतर 2 मिनिटांनंतर ते पैसे स्वीकारा व नंतर ते घेऊन तिजोरीत ठेवणे। देवघरातून उचलताना पूर्ण आदरपूर्वक स्वीकारा व कपाळाला लावा, देवीचे आभार माना व नंतर कपाटात आणून ठेवा। तिजोरीत फक्त पैसे, सोनं, डॉक्युमेंट्स, चेकबुक एवढेच ठेवणे। पुढे जाण्याआधी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, स्वामी तुमच्या पाठीशी कायम असतील। 7. मुख्य तिजोरीत फक्त पैसे, सोने ठेवणे, बाकीचे पेपर तिजोरीच्या बाजूला किंवा वरती ठेवणे। 8. तिजोरीत सर्वात पवित्र असा लाल रेशमी कपडा ठेवणे व त्या कपड्यावर लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा। 9. तिजोरीत लक्ष्मी समोर पैसे ठेवा, तेही पैशाची घडी घालून ठेवू नका। पैसे सरळ 1, 2, 3, 4, 5, 10, 20, 50, 100 असे क्रमाने ठेवणे सर्वात चांगले। नंतर शक्य झाल्यास सकाळ संध्याकाळ देवी लक्ष्मी मातेला अगरबत्ती ओवाळा, तिचे आभार माना। 10. जेव्हा आपण पैसे मोजतो म्हणजे नोटा, तेव्हा मोजताना आपल्याकडे होतील असे मोजावे। 11. तिजोरी व कपाटाशिवाय पैसे बाहेर कुठेही ठेवू नये। 1 रुपया सुद्धा घराची लक्ष्मी अस्ताव्यस्त करते। लक्ष्मीचा अनादर करू नये। लहान मुलांच्या हातात लक्ष्मी देऊ नये, कारण ते सांभाळू शकत नाही। 12. पैसे देताना लक्ष्मी म्हणजे नोटा सरळ करूनच देणे। 13. लक्ष्मी ही कमीत कमी 24 तास राहिली पाहिजे, म्हणजे अखंड दिवस राहिलीच पाहिजे। टॉयलेट व बाथरूम 1. अंघोळ करताना चेहरा नेहमी उत्तरेला जाईल असं बसावे। 2. टॉयलेटला गेल्यावर चेहरा उत्तरेला गेला पाहिजे, तसा पॉट बसवावा। जर उत्तर नाहीच मिळाली तर पूर्व दिशाही चालेल। नंबर 3. टॉयलेट व बाथरूमच्या दरवाजावर नॉर्मल डिझाईन ठेवावी, चित्राचं कॉम्बिनेशन करू नये। उदाहरणार्थ, जर आग्नेयाला टॉयलेट आहे तर चित्र जर पाण्याचं लावलं तर अजून भडका होईल, त्याचा त्रास जीवनावर होतो। आपल्या घराची कचरा कुंडी 1. दिवसभराचा कचरा जो आहे तो पश्चिम व वायव्येच्या भागात ठेवावा। 2. कचरा अखंड 24 तास घराबाहेर ठेवावा, म्हणजे पश्चिम किंवा वायव्येला पॅक बंद ठेवावा। 3. किचनच्या पश्चिम व वायव्य भागात आपल्या घरातील कचरा कुंडी ठेवावी। 4. जर आपल्या घरातील एखादी वस्तू लवकरात लवकर जावी असं एखाद्याला वाटत असेल तर त्याने ती वस्तू संपूर्ण घराच्या वायव्य भागात ठेवावी, म्हणजे ती वस्तू हळूहळू बाहेर जाईल। 5. ज्वेलरी विकण्यासाठी ती वस्तू म्हणजे ज्वेलरी संपूर्ण घराच्या वायव्य भागात ठेवलेली सगळ्यात चांगली आहे, कारण त्या वस्तूला आपण गती देतो तेव्हा ती विकली जाते। घरातील पाणी जलसाठा 1. पिण्यासाठी पाणी हे फक्त ईशान्य भागातच ठेवणे घराच्या प्रगती व आरोग्यासाठी चांगलं आहे। 2. पूर्व, उत्तर, ईशान्य भागात पिण्याचं पाणी किंवा भांडी ठेवणे। 3. काहीही झालं तरी आग्नेय भागात पिण्याचं पाणी ठेवू नये। 4. जर पूर्व, ईशान्य, उत्तर या दिशा नाही मिळाल्या तर दक्षिण, नैऋत्य, पश्चिम या भागात पिण्याचं पाणी ठेवू शकता। 5. पण जर फक्त पाणी दक्षिण, नैऋत्य, पश्चिम भागात आलं
किंवा ठेवलं तर पाणी साठवणुकीचा ओटा लगेच साफ ठेवा व ईशान्येला पाण्याचा जग भरून पिण्यासाठी वापरावा. 6. गॅस शेगडीच्या वरती किंवा आजूबाजूला पाण्याची टाकी ठेवू नये. आपल्या घरात स्त्रियांचा आदर. 1. ज्या घरात स्त्रियांचा आदर होतो तिथेच लक्ष्मी नांदते. 2. दररोज लक्ष्मीचे पूजन झाले पाहिजे. त्यासाठी वास्तूमध्ये रेमेडीज माध्यमातून कॉपरचे स्त्रीयंत्र पती पत्नीने दोघांनी एकत्रितरित्या स्मरण करणे गरजेचे आहे. त्याबरोबर लक्ष्मीचा मंत्र म्हणावा, हळदी कुंकू व्हायचं, चिमूटभर नमस्कार करावा दोघांनी. असं आपल्या घरात दररोज झालं पाहिजे, तरच आनंदाने लक्ष्मीचे स्वागत होते. 3. श्री सूक्त म्हणणे सर्वात जास्त चांगलं आहे. 4. श्री सूक्तम हवन आपल्या घरात झाला पाहिजे. पारायण करणे, हवन करणे झालंच पाहिजे. आपल्या घरात असलेली अडगळ. 1. सर्वप्रथम अडगळीची खोली वास्तुशास्त्राला मान्य नाही. आपल्या घरात अडगळ अडचण असू नये. 2. आपल्या घरातील ईच अँड एव्हरी वस्तू ही सतत वापरात असली पाहिजे. काही अशा वस्तू आहेत की ते सतत लागत नाही, पण त्या आठवड्यातून एकदा तरी वापराव्यात. 3. वस्तू सतत वापरायला पाहिजे, कारण ती स्थिर राहिली तर त्याची एनर्जी थांबते व ती थांबली तर त्यावर धूळ साठते. मग तिच्यात फंगस तयार होतात. जेव्हा वस्तूला बुरशी लागते तेव्हा ती सडायला लागते. 4. वर्षानुवर्ष वस्तू जपून ठेवू नये. ज्या वस्तूंना आपण 1, 2, 3, 4 वर्षे हात लावत नाहीत त्या वस्तूत नेगेटिव्ह एनर्जी तयार होते. मग त्या एनर्जी आपल्याला घातक ठरतात. 5. जर चौरंग असेल तर तो इतर लोकांना वापरायला द्या. सतत त्या वस्तूचा वापर झाला पाहिजे. 6. ज्याच्या घरात अडगळ जास्त त्या घरात आपण गेल्यावर त्या माणसांना काहीही सुचत नाही, मन प्रसन्न राहत नाही. बंगला असेल तर पश्चिम वायव्येला स्टोरेज चालेल. अडगळ जीव लावून वर्षानुवर्ष ठेवू नका. घराचे कॉर्नर. 1. वाईट शक्ती कधी ओपन राहत नाही. ती नेहमी अडगळीच्या शोधात असते आणि अडगळ ही आपल्याला सतत कॉर्नरलाच दिसत असते आणि आपण अजून अडगळ करून ठेवतो. 2. हा एक अपरिहार्य भाग आहे. कमीत कमी 15 दिवसातून एकदा तरी त्या कॉर्नरमधून किंवा सगळ्या वस्तू काढून खालून झाडू मारणे फार गरजेचे आहे. वस्तू वरून खालून साफ ठेवा. 3. कॉर्नर ही नेगेटिव्ह एनर्जी थांबवण्याची उत्कृष्ट जागा आहे. सगळ्यात घाण जागा म्हणजे कॉर्नर आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.